मित्रांनो, कधी कधी जे दिसतं ते खरं नसतं आणि काही वेळा गुन्हेगार आपला चेहरा इतक्या सफाईने लपवतो की सत्य ओळखायला डोळे नाही तर शहाणपणा लागतं. 14 जुलै 2025 मंगळवेढ्यातील एक निर्जन शेतात पहाटे 4 वाजता एक जळलेला मृतदेह सापडतो. त्या माणसाच्या चेहऱ्यावर ओळखही राहिलेली नाही आणि त्याच वेळी एक नवरा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि म्हणतो, हो, मीच जाळलं तिला. प्रकरण साधं वाटत नाही, पण काही तासातच असा ट्विस्ट येतो की पोलिसांनाही खरं खोट्याचा अंदाज येईना. कारण जिचा मृतदेह जळालेला होता ती तर जिवंत सापडली आणि ती कुणासोबत होती हे ऐकून तुम्ही हादरून जाल. मित्रांनो, ही कहाणी आहे एका अशा गुन्ह्याची जिथे मृतदेह खरा होतो, पण जो मेलेला दाखवला गेला तो नव्हताच. असं काय घडलं त्या काळ्या रात्रीत? नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय गुन्हेगार कोण. नागेश सावंत, वय फक्त 25, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावातला एक सामान्य पण मेहनती शेतकरी. शिक्षण फारसं झालं नाही, पण त्याचं आयुष्य त्याच्या जमिनीशी घट्ट जोडलेलं होतं. शेती, बैल, मजुरी आणि घर. 2024 मध्ये त्याचं पारंपरिक पद्धतीने लग्न झालं किरण दत्तात्रय जाधव या मुलीशी. ती पंढरपूर तालुक्यातली होती. दोन्ही घरांनी मान्यता दिलेली. लग्न थाटामाटात झालं, पण लग्नाच्या काही महिन्यातच नातं उधळायला लागलं. किरणचं मन सासरी लागत नव्हतं. ती सतत माहेरी जायची. नागेश आणि किरण यांच्यात वाद वाढू लागले. तिला त्याच्या घरात जड जात होतं आणि नागेश मात्र मनापासून संसार टिकवण्यासाठी झटत होता. पण त्या वादाचं मूळ काहीतरी खोल होतं. कारण नागेशच्या मनात संशय होता. तो गोंधळलेला होता, पण मनात सळसळ होती. इथून पुढे जे घडलं ते कुणाचंही आयुष्य हादरवून टाकणारं होतं. 14 जुलै 2025 पहाटेचे 4 वाजले होते. सगळं गाव शांत झोपलं होतं, पण त्या शांततेत एक फोन कॉलने खळबळ उडवून टाकली. फोनवर होता नागेश सावंत. शांत आवाजात त्याने एक असं काही सांगितलं ज्याने पोलिसांच्याच पायाखालची जमीन सरकली. मी रागाच्या भरात माझी बायको किरणला पेट्रोल टाकून जाळून मारलं. हा कॉल ऐकून मंगळवेढा पोलीस हादरले. लगेचच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं पथक पाटकळ गावातील सावंत यांच्या शेतात जाऊन पोचलं आणि जिथं नागेशने सांगितलं होतं तिथेच कडब्याच्या गंजीत पोलिसांना आढळला एक पूर्णपणे जळलेला मृतदेह. त्या मृतदेहाच्या शेजारी जळलेला मोबाईल, अर्धवट जळालेली साडी आणि काही दागिने. या वस्तूंवरून पोलिसांना सुरुवातीला असं वाटलं की नागेश जे म्हणतोय तेच खरं आहे. तो मृतदेह म्हणजेच किरण सावंतचा आहे. पण मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात होती. पुढे जे घडलं ते या प्रकरणाला सिनेमातलं वळण देणारं होतं. पोलिसांचं पथक जेव्हा पाटकळ गावात सावंत यांच्या शेतावर पोहोचलं तेव्हा तिथे कडब्याच्या गंजीत एक पूर्णपणे जळालेला मृतदेह त्यांना सापडला. मृतदेहाजवळ एक जळलेला मोबाईल फोन, एक साडी, काही दागिने होते आणि या वस्तू पाहून पोलिसांनी लगेच निष्कर्ष काढला की ही किरण सावंत असावी. आणि शिवाय नागेशने स्वतः फोन करून खुनाची कबुली दिली होती. त्यामुळे फार विचार न करता पोलिसांनी नागेशला अटक केली आणि भारतीय दंड संहितेचे कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले पुरावे जप्त केले, मोबाईल, साडी, दागिने आणि पेट्रोलच्या खुणा. पण मग आलं एक वळण. किरणचे वडील दत्तात्रय जाधव आणि तिचे नातेवाईक जेव्हा त्या शेतावर पोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना एकच सांगितलं, तुमच्या लेकीचं शरीर आहे, पूर्ण जळालेलं. पण दत्तात्रय जाधव यांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी मृतदेहाकडे एक नजर टाकली आणि लगेच स्पष्ट सांगितलं, ही आमची लेक नाही. आम्हाला खात्री आहे किरण असं काही करू शकत नाही आणि तिचा चेहराही ओळखता येत नाही. आणि मग त्यांनी थेट पोलिसांकडे हत्येचा संशय व्यक्त केला. पोलिसांनाही आता संशय यायला लागला. कारण एकीकडे नागेश कबूल करत होता की हो, मीच केलं,
पण त्याच्या जबाबात विसंगती होत्या. म्हणून पोलिसांनी तातडीने निर्णय घेतला. मृतदेह पाठवला गेला पोस्टमॉर्टमसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात. आणि त्याच वेळी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल, मृतदेहाचे अवशेष DNA चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले गेले. आणि मग आली ती तारीख, 16 जुलै 2025. या दिवसाने सगळं चित्रच बदलून टाकलं. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट नमूद होतं, हा मृतदेह किरण सावंतचा नाही, हा एक अज्ञात मानसिक आजारी महिलेचा मृतदेह आहे. म्हणजेच जिच्या खुनासाठी नागेशला अटक झाली होती, तिचंच शोकसागरात बुडलेलं कुटुंब होतं. ती किरण मरण पावलीच नव्हती. मग खरी किरण कुठे होती? मग हा मृतदेह इथे आला कसा? आणि सर्वात मोठा प्रश्न, नागेशनं खोटं कबूल का केलं? या उत्तरांसाठी पोलिसांनी आता तपासाचा रोखच पूर्णपणे बदलला. पोलिसांनी पाटकळ गावात स्थानिकांशी चर्चा केली. गावकऱ्यांनी सांगितलं की किरण आणि नागेश यांच्यात वैवाहिक तणाव होता. किरण सासरी समाधानी नव्हती आणि ती वारंवार माहेरी जायची. पोलिसांनी किरणच्या जळलेल्या मोबाईल फोनचे CDR मागवले, म्हणजेच कॉल रेकॉर्ड्स. आणि इथंच पोलिसांच्या हाती लागला एक मोठा क्ल्यू. किरणचा सतत संपर्क तिच्या पतीशी नव्हे तर निशांत सावंतशी, नागेशच्या चुलत भावाशी होत होता. म्हणजेच प्रकरण फक्त नवरा बायकोचं नव्हतं, यात आणखीन कोणीतरी गुंतलेलं होतं. आता पोलिसांचं लक्ष केंद्रित झालं निशांत सावंतवर. फोनवरील कॉल आणि मेसेजमधून असं लक्षात आलं की दोघं कराडला पळून जाण्याचा प्लॅन करत होते. हे ऐकताच पोलिसांनी दिशाच बदलली. जर किरण मेलीये तर तिचा फोन कोण वापरतंय? 15 जुलै 2025 रोजी सकाळी 8 वाजता पोलिसांना गुप्त सूत्रांकडून एक धक्का देणारी माहिती मिळाली. किरण सावंत जिवंत आहे. ती कराडमधील एका लॉजमध्ये निशांत सावंत सोबत लपून बसली आहे. मंगळवेढा पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने फटाफट प्लॅनिंग केलं आणि फक्त 1 तासात म्हणजे 9 वाजता त्यांनी कराडमधल्या त्या लॉजवर छापा टाकला. आणि तिथंच काय दिसलं, किरण आणि निशांत आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जिच्यावर अंत्यसंस्कार झाले ती जिवंत आहे. मित्रांनो, आता प्रश्न उभा राहतो, मग शेतात जाळलेला मृतदेह कोणाचा होता? आणि या सगळ्या गुन्ह्यामागे मास्टरमाइंड कोण होतं? जेव्हा किरण आणि निशांतची सोलापूर पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा सत्य बाहेर आलं. निशांत सावंत हा नागेशचा चुलत भाऊ, त्यामुळे किरण आणि त्याची भेट होणं स्वाभाविक होतं. पण त्या भेटीतून जे नातं तयार झालं ते फक्त नातं नव्हतं, ते एका कुटुंबाचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करणारा वणवा होता. गेल्या 6-8 महिन्यांपासून किरण आणि निशांत सतत संपर्कात होते. म्हणजेच 2024च्या मध्यापासून त्यांचं अफेअर सुरू झालं. किरणचं लग्न होऊन अवघे काही महिनेच झाले होते. किरणचं वैवाहिक जीवन म्हणजे एक बांधलेली पिंजऱ्यातली अवस्था वाटायची आणि ती त्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचे स्वप्न बघत होती. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे तिने केलं त्याने सगळा समाज हादरला. तिने आणि निशांतने मिळून एक भयंकर कट रचला. त्यांना किरण स्वतः मेली असं भासवायचं होतं. 13 जुलै 2025 रात्री पंढरपूरच्या मंदिर परिसरात भटकणाऱ्या एक मानसिक आजारी अज्ञात महिलेला किरण आणि तिचा प्रियकर निशांत सावंत यांनी थांबवलं. तिच्या विश्वासाचं शस्त्र बनवून त्या दोघांनी तिचा गळा दाबून हत्या केली. त्या महिलेचा मृतदेह घेऊन ते मंगळवेढ्याच्या पाटकळ गावात नागेश सावंत यांच्या शेतात आले आणि तिथे कडब्याच्या गंजीत पेट्रोल टाकून तो मृतदेह पूर्ण जाळला. किरणने स्वतःचे दागिने, मोबाईल आणि ओळखीची साडी त्या मृतदेहासोबत ठेवली, जेणेकरून पोलिसांनी पाहिल्यावर असं वाटावं ही जळलेली बाई म्हणजेच किरणच. आणि मग त्या रात्री निशांत आणि किरणने नागेशला फोन करून सांगितलं किरणने आत्महत्या केली आहे. हे ऐकताच मानसिक तणावात असलेल्या नागेशने स्वतः पोलिसांना कॉल करून स्वतःवरच खुनाचा आरोप घेतला. मंगळवेढा पोलिसांनी किरण सावंत आणि निशांत सावंत यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम 103 खून केल्याचा गंभीर आरोप, कलम 305 सामूहिक हेतूने गुन्हा केल्याचा गुन्हा आणि इतर संबंधित कलमे जसे की पुरावे नष्ट करणे,
खोटी माहिती देणे गुन्हा इतका ठरवून आणि निर्घुण होता की पोलिसांनी यासाठी कडक कारवाईची मागणी केली. त्यामुळे त्यांना तात्काळ न्यायालयात हजर करण्यात आलं. मित्रांनो, किरण सावंत आणि निशांत सावंत यांच्या क्रूर स्वार्थापायी एक मानसिक आजारी निरपराधी महिलेचा जीव गेला आणि नागेश सारख्या एक सामान्य माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. हे प्रकरण आपल्याला शिकवतं की प्रेम, स्वप्न आणि स्वातंत्र्यता या गोष्टी योग्य वाटतात, पण त्या पूर्ण करताना जर एखाद्याचा बळी घ्यावा लागतो तर तो प्रेम नसतो, गुन्हा असतो. निशांत आणि किरण यांनी आपल्या फायद्यासाठी खोटं नाटक उभं केलं, जीव घेतला आणि नागेशला तुरुंगात पाठवायचा डाव रचला. अशा प्रसंगातून आपण शिकायला हवं, नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि जबाबदारी हाच खराखुरा आधार असतो आणि समाजांनी यावर डोळसपणे विचार करणं गरजेचं आहे. मानसिक आजाराने त्रस्त लोकांसाठी योग्य काळजी आणि संरक्षणाची व्यवस्था व्हायला हवी. मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला काय शिकवते? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रिअल खऱ्याखुऱ्या केसांसाठी गुन्हेगार कोण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्याचा आवाज होऊन जाऊ द्या.